आपल्याला जोपर्यंत आज आपण एक संकल्प करू, जोपर्यंत एसटीचं आरक्षण आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, हे सगळ्यांनी संकल्प करावा। बंधुओं, बाबा वो गजन मत पकड़ो, नहीं वो ऊपर यदि पड़ जाए पूरा गजन मत पकड़ो, बंधुओं गजन मत पकड़ो, उभे रहो। मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करणार आहे, दोन विनंती करणार आहे आणि तुम्ही सगळं ते मान्य करावं अशी मी अपेक्षा करतो। सकल मराठा समाजाने 58 मोर्चे काढले। 58 मोर्चामध्ये जे शिस्त होती, जे नियोजन होतं की पूर्ण महाराष्ट्र नाही तर देश नाही तर संपूर्ण जगाने त्यांची स्तुती केली, कारण शिस्त आणि नियोजन हे त्यांच्यापासून सगळ्यांनी तारीफ केली। म्हणून हा जो मोर्चा आहे तो तुम्ही सुद्धा शिस्त आणि नियोजनाचं पालन कन्नड मध्ये नाही तर संभाजीनगर मध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा तुमचं मेसेज गेले पाहिजे, हे एक अपेक्षा करतो। अधिक वेळ न घेता दुसरा एक विषय घेतो की व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर आमचे तरुण बांधव आमचे सगळे आवाहन करतात। मी त्यांना एकच विनंती आजच्या माध्यमातून करतो की कोणत्याही समाजाच्या भावना दुखवू नका। हा, हक्काचं आरक्षण मागा, पण कोणाच्याही भावना दुखवण्याचा आपल्याला अधिकार नाही। म्हणून माझ्या तरुण बांधवांना सांगतो की आपल्याविषयी मागणी करा, सगळ्या समाजाचा आदर करा, एवढं तुमच्याकडून मी अपेक्षा करतो। आणि जाता जाता एक चांगला आयोजकांना मी शुभेच्छा तथा आशीर्वाद देतो आणि खरोखर आजच्या या व्यासपीठावर जे तुम्ही नियोजन केलं, या युवतीचा आणि सन्माननीय धर्मपीठ महंतांना बोलून एक जो चांगला संदेश दिला, तसा संदेश राज्यामध्ये जावं आणि कन्नड पॅटर्न महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हावे असा तुम्हाला आशीर्वाद देतो। आणि जाता जाता एकच मिशन, एसटी आरक्षण, एकच मिशन, एकच मिशन। जय शिवालाल।